आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्हा परिषदच्या गटनेतेपदी विलास साळे यांची तर मुख्य पदोत्पदी महेश उर्फ बापू महाप यांची पक्ष आदेशानुसार नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती याच्यामध्ये 100% यश हे शिवसेना आणि महायुतीला मिळालेलं आहे। आज 41 सदस्य रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार गटनेते म्हणून विलास साळके आणि जिल्हा परिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून महेश महाप या दोघांची निवड झालेली आहे। तसेच पंचायत समितीचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांच्या देखील निवडी झालेल्या आहेत। या निवडी 6 वर्षासाठी असतील। जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवड नंतर एकनाथ शिंदे साहेब करतील, पण त्यांचा कालावधी देखील 6 वर्षच असणार आहे। नाही, नावं आता तरी कुठं कोणाला माहिती होते? नावं आज सकाळी फायनल झाली, साहेबांनी पाठवली, आम्ही जाहीर केली। तसं अध्यक्षांचं आणि उपाध्यक्षांचं नाव देखील आणि सभापतींचं नाव हे त्या दिवशी सकाळी स्वतः एकनाथ शिंदे साहेब पाठवतील आणि त्याच्यानंतर जाहीर होईल। परंतु ह्या नावासाठी निवडून आलेले पदाधिकारी हे कोणाचं नाव असणार आहे, काय असणार आहे, याच्यामध्ये उत्सुकता नक्की असेल, पण कोणीही शिष्टमंडळ घेऊन साहेबांकडे पण गेलेलं नाही, आमच्याकडे आलेलं नाही। त्याच्यामुळे शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्यांचा, पक्षप्रमुखांचा जो आदेश होईल तो सगळ्या सदस्यांना मान्य राहील। आपण आता आपले मनोगत व्यक्त करताना काही कडक सूचना दिलेल्या आहेत, त्यामागची नेमकी आपली भावना काय? नाही, कडक सूचना दिलेल्या नाहीत। मी माझी भावना व्यक्त केलेली आहे। या सूचना नाहीत किंवा आदेश नाही। पक्षाच्या आदेशानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची ही नावे लवकरच जाहीर होतील, अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। पंचायत समितीचे गटनेते, मुख्य प्रतोद आणि जिल्हा परिषदेचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांनी शिवसेना पक्ष हा सभागृहामध्ये विधायकदृष्ट्या, विकासात्मकदृष्ट्या कसा आपण पुढे नेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे। नियमाला धरून कामकाज असलं पाहिजे। त्याच्यामुळं विधिमंडळामध्ये ज्या गोष्टी आम्ही करतो त्याचं प्रतिबिंब या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असावं, यासाठी हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। तुम्ही जर यावेळचे निवडून आलेले सगळे आमचे उमेदवार जर बघितला असाल तर सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, युवा आहेत, बुजुर्ग देखील आहेत। 80% नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली होती। त्याच्यामुळं इथं स्वयंघोषित कोणच नाही आहे। इथं सगळे पक्षाच्या जीवावर निवडून आलेले आहेत, पक्षाच्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून निवडून आलेले आहेत आणि म्हणून प्रत्येकाची रास्त भावना आहे की जे निवडून आले त्यांनी पक्षाचा मान सन्मान केला पाहिजे। आम्हाला जिल्हा परिषदेनं डायरेक्ट मंत्रालय नको, आधी जिल्हा परिषद संपवूया। रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सगळे लोकप्रतिनिधी जे निवडून आले ते आता सगळ्या मतदारांचे झालेले आहेत। त्याच्यामुळं काम करताना सगळ्या मतदारांची विकास कामं आपल्याला करायची आहेत, पण हीच विकास कामं करत असताना ज्यांनी आपल्याला मतदान केलं नाही, जे आपल्यावर नाराज आहेत, त्यांचं मन आपल्याला जिंकायचं आहे। त्याच्यामुळं संघटनात्मक काम हे निवडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे, ही भूमिका देखील आमची सगळ्यांची राहील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये गटनेते आणि मुख्य प्रतोदांनी पक्षाशी चर्चा करूनच निर्णय घ्यायचे आहे, तसेच प्रत्येकाला न्याय मिळेल हे पण पाहायचे आहे, असे मत ही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। प्रतोदांनी किंवा गटनेत्यांनी 100% पक्षाशी किंवा जिल्ह्याची शिवसेनेची जी कोर कमिटी आहे यांच्याशी चर्चा करूनच पक्षाचं धोरण ठरवलं पाहिजे। आमच्या मते एकमत जर नाही झालं तर माननीय शिंदे साहेबांकडनं आदेश घेऊनच त्याच्या कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे। नाही, गटनेत्याला सभापती का मिळणार नाही किंवा प्रतोद असेल त्याला सभापती का मिळणार नाही? बघा, सभापती कोणी होऊ शकतो, पण कोणीही गुडघ्याला बाशिंग बांधू नये। शेवटी ही सर्वसामान्यांची संघटना आहे, लोकांमध्ये मिसळलेली संघटना आहे। त्याच्यामुळं वशिलेबाजीपेक्षा जे काम करतात, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, सगळ्यांनीच चांगलं काम केलं आहे। मला निवडून देत असताना असेल, भैयांना निवडून देत असताना असेल किंवा योगेश दादांना निवडून देत असताना या सगळ्यांनी प्रचार केलेला आहे, याच सगळ्यांनी पत्रक वाटलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही सगळी जबाबदारी आम्ही घेऊ। प्रत्येकाला पद मिळणार आहे। कुठेही मला असं वाटतं की लॉबिंग करण्याची आवश्यकता आहे किंवा अन्य काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील। आता शिवसेनेची बैठक आहे,
मित्रपक्षांबरोबर बोलू काय करायचं ते. सभापती पदासाधारण कधीपर्यंत टिकले? सभापती पदाची निवडणूक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी घोषित करतील. त्याच्यानंतर सभापती उपसभापती जाहीर होतील. पालकमंत्री सायमन साहेब आता हल्ली अधिक आक्रमक झाले तसे दिसून येतात, त्यामागचं कारण काय? आक्रमक मारामारी म्हणजे थोडं कुठे केली? आक्रमक म्हणजे संघटनेबाबत विशेषतः. मी आक्रमक नाही, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे. ज्या शिवसैनिकांनी आम्हाला खांद्यावर घेऊन आमदार जिल्हा परिषद सदस्य बनवलेले आहेत त्यांचा मान सन्मान राहिला पाहिजे. ह्याच्यामध्ये आक्रमकता काय ही वस्तुस्थिती आहे. मंत्रालयातील लाच प्रकरणी झुडो यांना क्लीनचिट मिळालेली आहे. कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांनी क्लीनचिट मिळाली असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मंत्र्याच्या बाबतीमध्ये समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.